हो, येतोय दादा. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा हे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। साधना विचार अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आपण माया व ब्रह्म हे प्रकरण अभ्यासत आहोत। मागच्या सत्रामध्ये आपण लक्षणेचे प्रकार पाहिले। या 3 लक्षणा पाहून आपण 4 महावाक्यांचा विचार चालू केला होता। आजच्या सत्रामध्ये आपण 4 महावाक्यांचा उर्वरित विचार आणि जीव व ईश्वर, तत्वमसीचा विचार आणि प्रणवोपासना असे या प्रकरणातील उर्वरित सर्व घटक अभ्यासणार आहोत। त्यामुळे सीमाताईंचा जास्त वेळ न घेता मी सीमाताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विवेचनाला सुरुवात करा। श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांना वंदन करते। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांच्या चरणांना वंदन करते आणि परमार्थ विज्ञानचा अभ्यास करणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला मनपूर्वक वंदन करते। ज्ञान या प्रकरणातलं आज आपलं शेवटचं सत्र आहे। आजच्या सत्रामध्ये 2 महावाक्य जी राहिलेली आहेत आपली ती आणि प्रणवोपासना यांचं आपल्याला चिंतन करायचंय। मागच्या सत्रामध्ये आपण विचार केला होता की भक्ती आणि ज्ञान या दोन्हींच्या द्वारे आपल्याला ध्येय गाठायचंय। आता गाठायचं म्हणजे काय, तर कुठेही बाहेर जायचं नाहीये। आपण नेहमी विचार करतो की जे ध्येय आहे ज्याला आपण ब्रह्म म्हणतो ते माझं नित्य प्राप्त काय तर स्वरूप आहे, ते माझं मूळचं स्वरूप आहे। पण आपण मागच्या सत्रामध्ये खूप छान विचार केला होता की आपल्या अंतःकरणामध्ये एवढी पण भक्ती नसते की अष्टसात्विक भाव जागरूक होतील, हे आपण आपल्या मनाशी छानपैकी कबूल करून घ्यावं।
आणि मग आणि ज्ञान जे आहे ते ज्ञान सुद्धा आपल्याला खूप झेपत नाही. पण भक्ती आणि ज्ञान या दोन्हींच्या द्वारे जर आपण हा पारमार्थिक प्रवास केला, म्हणजे ध्येयापर्यंतचा प्रवास केला, तर आपल्याला ते खूप सोपं होतं. भक्तीने अंतःकरणाची मशागत केली की तत्वज्ञानाचं बीज त्याच्यामध्ये छानपैकी रुजतं. म्हणून साधकाला उपासना आणि भक्ती अत्यंत आवश्यक असते, आणि त्याबरोबर तत्वज्ञानाचा अभ्यास. अशा दोन्ही म्हणजे भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग या दोन्ही मार्गाने जर आपण छान प्रवास करत गेलो, तर आपल्याला ध्येयाच्या जवळ जायला किंवा ते ध्येय गाठायला खूप मदत होते. अजून एक आपण विचार केला होता की सद्गुरूंची भक्ती करत राहिली आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर निष्ठेने चालत म्हणजे मार्गक्रमण करत जर आपण राहिलो, तरी आपल्याला ते ध्येय लवकर गाठता येतं. कारण सद्गुरूंची कृपा असल्याशिवाय परोक्ष ज्ञानाचं सुद्धा आकलन होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरूंची कृपा ही अनिवार्य असते. मग त्यांच्या प्रती अनन्य शरणागती, आता भगवंत म्हणा सद्गुरू म्हणा याच्यामध्ये काहीही फरक नाहीये. आपण नेहमी विचार करतो की ईश कृपा झाली की सद्गुरूंची कृपा होते. तो कृपेचा आपण 4 कृपा म्हटलंय की नाही, ईश कृपा, सद्गुरु कृपा, शास्त्र कृपा आणि आत्मकृपा. आता ईश कृपा म्हणजे कशाने होते, तर उपासनेने ईश्वराची कृपा होते. आणि उपासना म्हणजे आपली भक्ती एका टप्प्यावर आली की सद्गुरूंची कृपा होते, आणि सद्गुरूंच्या कृपेने आपल्यावरती काय होते, शास्त्राची कृपा होते. म्हणजे शास्त्र आकलन व्हायला लागतं, म्हणजे परोक्ष ज्ञान आपल्याला व्हायला लागतं. म्हणजे काय, जसं आपण आता अभ्यास करतो आहोत, आता नुसते शब्द वाचणं, हळूहळू त्याचं आकलन होणं, शब्दांच्या मागचे अर्थ समजणं, याला सुद्धा कुणाची कृपा लागते, तर सद्गुरूंचीच कृपा लागते. आणि म्हणून सद्गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांच्या प्रती अनन्य शरणागती, अनन्य निष्ठा, याचा अर्थ की त्यांनी सांगितलेली जी उपासना आहे, जी नामसाधना आहे, जो ग्रंथाचा अभ्यास आहे, तो अत्यंत निष्ठेने करत राहणं. आता ह्याच्यामध्ये अवांतर वाक्य असं म्हणतो आपण. बघा, 2 वाक्यांचा आपण विचार केला होता, एक अवांतर वाक्य आणि महावाक्य. आपण आता महावाक्याचा विचार करणार आहोत, पण तत्पूर्वी ही थोडी प्रस्तावना करते. आता ही जी अवांतर वाक्य आहेत, या अवांतर वाक्यानेच आपण महावाक्याकडे जाणार असतो. पण अवांतर वाक्याचा आधी अभ्यास व्हावा लागतो. म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने ग्रंथाचा अभ्यास जो असतो तो करावा लागतो. आणि त्याबरोबर भक्ती म्हणजे त्यांच्या प्रति भक्ती, म्हणजे त्यांची सेवा, त्यांनी दिलेली नामसाधना, ही पण कशी करावी लागते, तर अत्यंत अनन्यतेने करावी लागते. आणि हे सगळं सद्गुरूंच्या कृपेने होतंय असं अधिष्ठान छानपैकी जर व्यवस्थित आपलं बसून गेलं, किंवा या अधिष्ठानावरती जर आपली भक्ती आणि ज्ञान जर होत राहिलं, म्हणजे भक्ती म्हणजे उपासना होत राहिली आणि तत्वज्ञानाचा अभ्यास जर होत राहिला, तर तिथे मीपणा अजिबात राहत नाही. म्हणजे मी काही करतेय किंवा मी काही करतोय हा तिथला कुठेही मी राहत नाही. याचाच अर्थ दुसरा की भक्तीचा अहंकार होत नाही आणि ज्ञानाचाही अहंकार होत नाही. म्हणून सद्गुरूंचं काय लागतं, तर अधिष्ठान अत्यंत आवश्यक असतं या सगळ्या अभ्यासाला. बघा, आपल्याला माहिती आहे की भक्तीचा अहंकार कोणाला झाला होता, नामदेव महाराजांना झाला होता. प्रत्यक्ष विठ्ठल बोलत होता त्यांच्याशी, त्यांच्या हातून जेवत होता, त्यांच्याशी बोलत होता, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत होता. त्यांना असं वाटत होतं की प्रत्यक्ष जर विठ्ठल बोलतोय तर मला कुणाचीच गरज नाहीये. पण विठ्ठलानेच काय सांगितलं की तुला जर माझं खरंच स्वरूप आकलन व्हायचं असेल तर तू काय कर, तर विसोबा खेचरांकडे जा. आणि नामदेवांना विसोबा खेचरांकडे जावं लागलं, त्यांचा अनुग्रह प्राप्त करून घ्यावा लागला. आणि जो फक्त विठ्ठल ते मूर्तीमध्ये बघत होते, तोच विठ्ठल त्यांना चराचरामध्ये अनुभवाला यायला लागला. आपल्याला कथा सगळ्यांना माहितीये की जो विठ्ठल तो फक्त मूर्तीपुरता सीमित बघत होते, तोच त्यांना सगळीकडे चराचरात ओतप्रोत भरलेलं काय ब्रह्म प्रत्यक्ष अनुभवाला यायला लागलं. आणि मी पण कसं आहे, तर व्यापकच आहे असा त्यांना अनुभव यायला लागला. आणि म्हणून भक्ती आता स्वरूपाची ओळखण झाली म्हणजे काय झालं, तर ज्ञानाची प्राप्ती झाली त्यांना. आता ज्ञानपर अभंग नामदेव महाराजांचे पण आहेत. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे भक्ती आणि ज्ञान सांगण्याचं आपलं तात्पर्य काय आहे की भक्ती आणि ज्ञान या सगळ्यांचा सुरेख संगम जो आहे तो संतांच्या ठिकाणी पण आहे. आणि त्या भक्ती आणि ज्ञानाचा सुरेख संगम जो आहे तो आपल्या ठिकाणी पण आपण करून घ्यावा. आमची आपली भक्ती बरी असं म्हणू नये, किंवा आमचं आपलं ज्ञान बरं, आम्हाला भक्तीशी काही घेणं देणं नाही असंही म्हणू नये. भक्ती आणि ज्ञान या दोन्हींचा जर आपल्याला सुरेख संगम
घालता आला तर आपल्याला हे परमार्थातलं जे ध्येय आहे ते खूप दूर नाही. बघा आता ज्ञानाचा अहंकार कोणाच्या ठिकाणी होता? वामन पंडितांची कथा आपल्या सगळ्यांना परिचित आहे. वामन पंडितांना अहंकार झाला होता की माझ्यासारखा पंडित नाहीये, आणि मग ती जो आहे ब्रह्म राक्षस, ती कथा जी आपल्याला आहे सगळ्यांना ती परिचित आहे. मी आता इथे कथा सांगत नाही. म्हणजे ज्ञानाचं पण काय होऊ देऊ नये, तर अहंकार होऊ देऊ नये. म्हणून साधकांनी सद्गुरूंची कृपा, सत्संग सातत्याने सांभाळत राहायचं आहे. नंतर सदाचार, सत्संग. बघा मंदाताईंचा एक खूप छान विचार आहे. त्या म्हणतात की ज्याच्या जीवनामध्ये सारासार विचार, सदाचार, सत्संग व समाधान हे 4 सखार आहेत, तो सुखी असतो. आणि ज्याच्या जीवनामध्ये भाव, भक्ती, भजन आणि भगवंत हे 4 भकार आहेत, तो भक्त असतो. आता जो जीवनामध्ये जो सुखी भक्त, तो यशस्वी असतो. बस दोन्हीचा संगम किती छान घातलाय म्हणतात त्यांनी. म्हणजे सारासार विचार, विवेक पण करावा लागतो, सत्संगत पण सातत्याने सांभाळावी लागते. सद्गुरु सुद्धा आपल्याला त्रिसूत्री साधन देतात, नाम, ध्यान आणि तत्वज्ञान. म्हणजे नाम तेच देतात आपल्याला. आता राम, कृष्ण, हरी, विठ्ठल ही अनेक रूप असली तरी त्यांचं नाम जे आहे, जे आपल्याला योग्य आहे ते नाम देतात, ध्यानाची पद्धत सांगतात. नंतर तत्वज्ञान म्हणजे कुठल्या ग्रंथाचा अभ्यास करतात हे ते आपल्याला समजावून सांगतात. आणि त्याप्रमाणे जर आपण साधन केलं तर हे जे ब्रह्म आपण म्हणतो, आपल्याला हे सगळं जे परोक्ष ज्ञान खूप अवघड वाटतं अवघड सुरुवातीला. बघा बोलणाऱ्यालाही अवघड असतं, ऐकणाऱ्यालाही ते खूप अवघड असतं. अवघड म्हणजे काय, अवघड असं म्हणता येत नाही, पण जरा क्लिष्टतेचा भाग तो आहे, तो की जो आपल्याला नेहमी परिचित नाहीये. आपल्याला उपासना ही कशी आहे तर ओळखीची आहे, पण हा जो ज्ञानाचा हा जो सगळा आपला तपशील आपल्या समोर लक्षण सांगितलं आहे. नंतर आपण जे बघितलंय सगळे आता ही महावाक्य जे आपण बघणार आहोत, हे आपण नुसतं ऐकलेलं असतं, पण एवढ्या तपशिलामध्ये आपण कधी गेलेलो नसतो. आणि अभ्यास करणारही जेव्हा जातो आणि अभ्यास करून सांगणारा जो असतो तो, त्याला सुद्धा ते सांगायला थोडं जड जातं, ऐकणाऱ्याला पण थोडं जड जातं. पण तरी सुद्धा या ज्या नवीन ज्ञानाच्या घड्या आहेत या घालून घ्याव्या लागतात. कारण श्रुती माऊलींनी हे सगळं तत्वज्ञान आपल्या समोर उघड करून ठेवलेलं आहे. बघा जरी समजायला अवघड असलं तरी सातत्याने जर आपण तो विचार करत राहिलो, तसा अभ्यास करत राहिलो, त्याची गोडी आपल्याला लागत राहिली. आता लागत राहिली म्हणजे काय, ती लावून घ्यावी लागते. ती गोडी कधी लागेल, जर आपण त्याच्यामध्ये थोड्या अंतरंगामध्ये शिरलो. जसं मी मागच्या वेळेस म्हटलं तसं की संतांचे अभंग आहेत ना, त्या ऐकता ऐकता तुम्हाला जर महावाक्याचा अभ्यास तुम्ही करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की संतांनी महावाक्य म्हणजे उपनिषद किंवा संत किती सोप्या भाषेत बोलतात. पण जर आपण हा अभ्यास करत असू महावाक्यांचा किंवा उपनिषदांचा किंवा हा ज्ञानाचा जो आहे, तेव्हा करताना आपल्याला ते संतांचे अभंग आठवतात आणि मग हे सगळं आपल्याला अत्यंत सुलभ होऊन जातं. आता ही पण कोणाची कृपा आहे? ही सद्गुरूंचीच कृपा आहे. हे त्यांच्याच कृपेने आपल्याला हे परोक्ष ज्ञान होत राहतं. पण अभ्यास कोणाला करावा लागतो? प्रत्यक्ष तर साधकालाच करावा लागतो. आता त्यासाठी त्यांचीच कृपा लागते. हा सगळा भाग आहे एकातून एक असा, पण करत राहावं लागतं. म्हणजे प्रयत्न जे आहेत ते मात्र साधकाला करावे लागतात. माऊलींची ओवी आपल्याला बघा, तैसा वेद प्रतिपाद्य ईश्वरू तो होवावया लागे गोचरू, श्रुतीचा निरंतरू अभ्यास करणे. श्रुतीचा सातत्याने अभ्यास करत राहतात. श्रुतींचा अभ्यास म्हणजे जसं सांगितलं मी आता तसं अवांतर वाक्य, जीव, जगत, ईश्वर हे सगळं समजून घेत राहायचं आणि जे मुख्य महावाक्य आहेत त्यांचा पण अभ्यास करायचा. बघा जीव, जगत, ईश्वर, माया ही काय तर प्रतिपादन करणारी सगळी काय आहेत तर ही वाक्य, ह्या सगळ्या संकल्पना आहेत. आणि मुख्य जे आता आपण महावाक्यांचा विचार करतो आहोत ते जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन करणारी महावाक्य आहेत. 4 महावाक्य आहेत आपल्या समोर. ऋग्वेदातलं प्रज्ञानम ब्रह्म, ऐतरेय उपनिषदामधलं महावाक्य, यजुर्वेदामधलं अहम ब्रह्मास्मी, बृहदारण्यक उपनिषदामधलं महावाक्य आहे ते, सामवेदामधलं तत्वमसी, छांदोग्य उपनिषदामध्ये हे महावाक्य आलेलं आहे, आणि अथर्व वेदातलं अयमात्मा ब्रह्म हे मांडुक्य उपनिषदामध्ये आपल्या समोर महावाक्य आलेलं आहे. आता ऋग्वेद आणि हे प्रज्ञानम ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी याचं आपण चिंतन मागच्या सत्रामध्ये केलेलं आहे. आज आपल्या समोर 2 महावाक्य जे आहेत ते सामवेदातलं तत्वमसी आणि अथर्व वेदातलं अयमात्मा महावाक्य आहे. आधी आपण अयमात्माचा विचार करूया, कारण तत्वमसीचा विचार खूप मोठा आहे
आधी अयमात्मा ब्रह्म या महावाक्याला आत्मादेश असं म्हणतात. आता ह्याचा अर्थ की हा आत्मा अत्यंत जवळ आहे. अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा अत्यंत जवळ आहे आणि याला घोष वाक्य असं म्हणतात. आता अयम आत्मा ब्रह्म याच्यामध्ये अयम या शब्दाने अत्यंत निकट असा अर्थ सूचित केलेला आहे. आता अत्यंत निकट म्हणजे कसं, तर जे स्वयंप्रकाश आहे, जे सतत माझ्या अनुभवात आहे, जे सतत माझ्या जाणीवेत आहे. आता जे सतत तत्व माझ्या जाणीवेत आहे, जे सतत माझ्या अनुभवात आहे, त्याला बाहेरून कुठूनही आणण्यासाठी अजिबात प्रयत्न करण्याची गरज नाही. तो सतत काय तर माझ्या अनुभवातच आहे. आता तो किती जवळ आहे माझ्या, तो माझ्या अत्यंत जवळ आहे, म्हणजे माझ्या तो हृदयात आहे. आता म्हणण्याची पद्धत आहे की तो कसा आहे, तर तो माझ्या सतत अंतःकरणात आहे, तो सतत माझ्या हृदयात आहे, तो सतत मला जाणवतोय. आणि म्हणून काय म्हणतात, श्रुती काय म्हणते, अपरोक्ष यात साक्षात अपरोक्ष ब्रह्म. ते कसं आहे तर साक्षात आहे, अपरोक्ष आहे, प्रत्यक्ष आहे. त्या जागृतीमध्ये या जगताचं म्हणजे बाह्य पदार्थांचं जे जे मला ज्ञान होतं ते कुणाच्या सत्तेवरती होतं, ते चैतन्याच्या सत्तेवरती होतं. हा, त्याला विश्व असं म्हटलेलं आहे. स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला काय होतं तर प्रत्यक्ष पदार्थ दिसत नाहीत, पण तरी सुद्धा आपल्याला ज्ञान होतं की नाही. मला स्वप्नातून जाग आल्यानंतर मला कळतं की नाही की मला स्वप्न पडलं होतं, असं असं स्वप्न पडलं होतं. म्हणजे स्वप्नाचं पण काय होतं आपल्याला तर ज्ञान होतं. म्हणजे तिथे पण चैतन्याचा काय आहे तर प्रकाश आहे, म्हणजे त्या आत्मप्रकाश सतत माझ्या जवळ आहे. नंतर जागृती बघा, जसं आता मी म्हटलं की जागृतीमधले पदार्थ, आता जागृतीमध्ये स्पष्ट आपल्याला पदार्थ दिसतात, पण स्वप्नात कुठलाही पदार्थ नसतो, तरी सुद्धा तो मला न दिसता कळतो. म्हणजे कळवून देणारं जे चैतन्य अधिष्ठान रूपाने आहे ते स्वप्नात सुद्धा आहे. आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा आपल्याला आनंदाचा अनुभव येतो की मला खूप छान गाढ झोप लागली होती. आता सुषुप्तीमध्ये कोणीही जागा नसतं, पण तरी अनुभव येतो की उठल्यानंतर. मग हा अनुभव कुणाच्या सत्तेवरती मला कळतो, तो चैतन्याच्या म्हणजे आत्मसत्तेच्या अधिष्ठानावरतीच तो मला अनुभव येतो. म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये त्या आत्म्याचा काय आहे तर अन्वय आहे. आणि म्हणून तो अयमनी सुचवलाय. म्हणजे हा, आता मी छातीला लावून छातीला हात लावून म्हणते की नाही, मी कोण आहे, मी सीमा आहे. आता मी वाच्यार्थाने मला एक व्यावहारिक सत्तेमध्ये नाव आहे, एक रूप आहे, आणि मी कोण आहे तर जीव आहे. आता वाच्यार्थाने मी जीव आहे, म्हणजे जीवरूपाने मी सीमा आहे. आता जीवाला नाव आहे सीमा म्हणून, पण लक्षार्थाने मी कोण आहे, मी कुटस्थ आहे. म्हणजे विचारांनी ही उपाधी तुम्ही जर बाजूला सारली तर कोण आहे, फक्त आत्मा आहे. आता इथे फरक इतकाच आहे की जीव चैतन्य जे आहे ते शरीराला विशेषत्वाने प्रकाशित करतं, आणि आत्मतत्व जे आहे ते सामान्यत्वाने प्रकाशित करतं. याचा आपण विचार मागच्या वेळेस केला होता की सामान्य म्हणजे सदा सर्वत्र सम, जे ओतप्रोत भरलेले त्याला आत्मा म्हणतात. आणि विशेषत्वाने कोण आहे तर जीव चैतन्य म्हणजे चिदाभास जो आहे, आत्म्याचा बुद्धीत पडलेला प्रकाश, तो विशेषत्वाने प्रकाशित झालेला आहे. मग जेव्हा प्राण जातात तेव्हा विशेषत्वाचा चिदाभास जातो, सामान्यत्वाचा चिदाभास जात नाही. आणि जेव्हा विशेषत्वाचा चिदाभास वासना घेऊन जातो तेव्हा तो वासना घेऊन परत जन्माला येतो. पण जेव्हा विशेषत्वाचा चिदाभास देहामध्येच असताना जेव्हा मी ब्रह्म असा अनुभव घेतो तेव्हा तो काहीही बरोबर घेऊन जात नाही. जो जीव आहे वाच्यार्थाने तोच लक्षार्थाने कोण आहे तर आत्मा, असा त्याला अनुभव येऊन जातो. आणि जो आत्मा आहे तोच परब्रह्म आहे, त्याला म्हणतात ब्रह्मरूप होणं. म्हणून अयम आत्मा म्हणजे हा जो आता अयम आत्मा हे काय सुचवतं की हा उपाधीसह जो आहे असलेला जो आहे तो जीव. तर शरीराची काय आहे तर उपाधी आहे, आणि ब्रह्म कसं आहे तर निरुपाधिक आहे, एकमेव आहे, अद्वितीय आहे, सच्चिदानंद आहे. आणि मग अयम आत्माने असं सुचवलं आलं आहे की हा जो जीव वाच्यार्थाने जीव आहे तो लक्षार्थाने आत्मा आहे, आणि जो आत्मा आहे तोच कोण आहे तर तो ब्रह्म आहे. आता आपल्याला अनुभवाला काय येत नाहीये तर आपण उपाधीलाच मी म्हणून चाललेलो आहोत.
आता उपाधी म्हणजे मी देह, मी शरीर, मी मन, मी बुद्धी, मी चित्त, आणि आपल्याला सातत्याने अनुभव कशाचा आहे तर उपाधीचा आपल्याला सातत्याने अनुभव आहे. आता यालाच काय म्हटलेलं आहे, अविद्या म्हटलंय बघा. एक अभ्यास करता करता आपल्या लक्षात येईल की असं खूप मोठा पसारा नाहीये, फक्त शास्त्रकारांनी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. एके ठिकाणी उपाधी म्हटलंय तर उपाधी, एके ठिकाणी देह तादात्म्य म्हटलेलं आहे. आता देह तादात्म्य म्हटलं की सगळं आलं, मी स्थूल देह, मी सूक्ष्म देह, मी कारण देह. आता उपाधी काय, देह तादात्म्य म्हणा काय, अविद्या काय, अज्ञान काय, हे सगळे अगदी समान अर्थाचे शब्द आहेत. याचा दुसरा अर्थ की अविद्येचा निराश विवेकाने झाल्याशिवाय आनंदाचा अनुभव येत नाही. दुसरं पंचकोश निराश आपण ऐकलाय. आता ह्यालाच पंचकोश निराश म्हटलेलं आहे. वेगवेगळ्या तऱ्हेने तोच विचार शास्त्रकारांनी केलाय. कारण कुठल्याही पद्धतीने जरी विचार केला तरी आपल्याला अनुभव एकच घ्यायचा आहे. पण साधकाने म्हणजे शास्त्रकारांनी आपल्या समोर एवढी मोठी मांडणी करून ठेवली आहे की कुठून तरी तुम्ही अभ्यास करा, कुठून तरी तुम्हाला क्लिक होऊ द्यात आणि कुठून तरी तुम्ही त्या ध्येयापर्यंत जा. मग इतक्या प्रकारांनी आपल्या समोर शास्त्रकारांनी ह्या सगळ्या शास्त्राची मांडणी करून ठेवली आहे. पण उपाधीचा निराश झाला की जो आत्मा आहे तोच कोण आहे तर ब्रह्म आहे. म्हणून साधकाला स्पष्ट जाणीव झाली की मीच आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्म आहे, अशी जेव्हा साधकाला जाणीव होते तेव्हाच आनंदाचे डोही आनंद तरंग. आता भक्तीच्या भाषेत काय आहे, आत्माच म्हणजे परमेश्वर. आत्म्यालाच काय म्हणतात, परमेश्वर म्हणतात. म्हणजे साधकाला असा अनुभव बनतो की मीच कोण आहे तर परमेश्वर आहे. मग आता मीच परमेश्वर आहे असा अनुभव झाला तर आला तर कुठे बाहेर शोधायचा आहे का परमेश्वर? बाहेर शोधायचंच नाहीये. सगळं कुठे आहे तर हे देहरूपी तीर्थक्षेत्र जे आहे या तीर्थक्षेत्रामध्येच तो कोण आहे बघा. समर्थांची ओवी आहे आपल्या समोर. देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू जाता भाव, देव शोधून जीव तेथेची लावावा. या देहामध्येच तुम्ही काय शोधा तर तो देव शोधा. आता जीव कुठे लावायचा तुम्ही ठरवा, देहावर लावायचा का त्या देवावर लावायचा. आता तेच इथे या ज्ञानाच्या भाषेत सांगितलंय की अयम आत्मा ब्रह्म, जो वाच्यार्थाने तू जीव आहेस तोच लक्षार्थाने तो आत्मा आहेस आणि तो आत्माच काय आहे तर तो परब्रह्म आहे. आणि भक्तीच्या भाषेत मीच परमेश्वर आहे. बघा ज्याला आपण चिदाभास म्हणतो तो भक्तीच्या भाषेत कोण आहे, तो उपासक आहे. हा, मग त्या उपासकाला असं कळतं की आता चिदाभासाला असं कळतं की मी आभास रूप नसून कोण आहे तर मी आत्मा आहे असं म्हणणं काय, किंवा उपासकाला कळतं की मी उपासक नसून मीच कोण आहे तर उपास्य आहे. काही फरक नाही, भाषेत फरक आहे फक्त भक्ती आणि ज्ञानाच्या. असं छान आपण जुळून घेतले सगळे विचार तर आपल्याला ते खूप सोपे वाटायला लागतात. त्याची आवड आपल्याला वाटायला लागते, गोडी वाटायला लागते आणि मग मनापासून सगळं व्यवस्थित अभ्यास व्हायला लागतो. बघा आता रामकृष्ण परमहंस जे होते कालीमातेचे उपासक होते आणि कालीमातेची पूजा करता करता ते देहभान विसरले. म्हणजे देह तादात्म्य त्यांचं संपूर्णतः गेलं. म्हणजे काय झालं, उपाधीचा निराश झाला. आता उपाधीचा निराश झाल्यामुळे समोरचं तत्व आणि त्यांच्या आतलं तत्व एकच झालं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, देवीवर फुलं उधळण्याच्या ऐवजी आपल्या स्वतःवरतीच काय केली तर फुलं उधळून घेतली. म्हणजे ते स्वतःलाच काय समजले, देव समजले, ती भगवती समजले. याचाच अर्थ काय की उपाधीचा निराश मुख्य परमार्थामध्ये काय तर देह तादात्म्य जाणं. आणि त्यासाठी हा एवढा विचार आपल्या समोर इथे शास्त्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. समर्थ म्हणतात उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी. उपासनेची परिणती कशामध्ये झाली पाहिजे तर देव आणि मी भक्त कोण आहे तर मी एकच आहे. आणि मग असा अनुभव आल्यानंतर ज्ञानोत्तर भक्ती सांगते की तू देव मी भक्त ऐसे करी. तू असं आपण काय करू परत तर तू देव आणि मी भक्त असे राहू आणि मी राहिलेलं माझं प्रारब्धानुसारी जे जीवन आहे ते या जगतामध्ये माझं जे कार्य आहे तुझ्या आज्ञेप्रमाणे ते मी करत राहीन. अशी संत भगवंताला प्रार्थना करतात. ही जीवनमुक्ती नंतरची अवस्था आहे. आणि म्हणून या महावाक्याचं चिंतन असं करायचं की अयम आत्मा ब्रह्म, जो मी वाच्यार्थाने जीव आहे तो लक्षार्थाने मी आत्मा आहे. आणि उपाधीचा निराश झाला की जो आत्मा आहे तोच मी ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म हे माझं स्वरूप आहे. अयम आत्मा ब्रह्म. पुढे तत्वमसी महावाक्याचा विचार आपल्याला करायचा आहे. बघा हे सामवेदामधलं महावाक्य आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये आलेलं आहे.
छांदोग्य उपनिषदामधला जो 6वा अध्याय आहे ज्ञानपर, त्या 6व्या अध्यायामध्ये हे महावाक्य 9 वेळेला आलेलं आहे. उद्दालक म्हणजे अरुणी ऋषी जे आहेत त्यांनी आपला जो पुत्र आहे श्वेतकेतू त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केलेला आहे. तो किती वेळा उपदेश केला असेल? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तर 9 वेळेला उपदेश त्यांनी केलेला आहे. कुणाला? श्वेतकेतूला. आता श्वेतकेतूची कथा आपण थोडक्यात बघणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. बघा, आता श्वेतकेतू सारख्या अधिकार संपन्न शिष्याला जर इतका वेळा उपदेश असेल तर आपल्याला किती वेळा उपदेश करावा लागेल? बघा, असे इथे हारून जायचं नाहीये की आम्हाला हे जमणार नाही म्हणून. त्यासाठी ह्या सगळ्या कथा असतात की श्वेतकेतूला जर 9 वेळा उपदेश करावा लागला तर आपल्याला किती वेळा, याचा अर्थ की आपण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. बघा, एक मंदाताई खूप छान गोष्ट सांगतात, कथा सांगतात, दृष्टांत सांगते मी, की एक शिष्य, एक व्यक्ती होती, म्हणजे एक मुलगा होता असा 30-35 वर्षाचा. तो कीर्तन प्रवचन ऐकत होता. एका कीर्तनामध्ये त्याने ऐकलं की सद्गुरूंचा उपदेश झाला की ब्रह्मज्ञान होतं, आणि त्याला तिथे क्लिक झालं की आपल्याला पण सद्गुरूंचा उपदेश झाला तर किती बरं होईल, हे जे ब्रह्म ब्रह्म म्हणतात ते मला अनुभवाला येऊन जाईल. अशा विचारामध्ये तो चालला होता. कीर्तन संपलं आणि घरीच निघाला होता. आता खेडेगावातनं आतमधनं अशी जंगलातली वाट, त्यांनी एक मोठं झाड बघितलं. त्या झाडाच्या खाली म्हणजे असं वृक्ष, मोठाच्या मोठा वृक्ष, त्या वृक्षाच्या खाली एक साधू महात्मा बसले होते. त्याला असं वाटलं की अरे, मी आत्ता ऐकलंय की सद्गुरूंचा उपदेश झाला की ब्रह्मज्ञान होऊन जातो. त्याने तो साधूंकडे आला आणि साधूंना म्हणाला की अहो, मी असं कीर्तनामध्ये ऐकलं की सद्गुरूंचा उपदेश झाला की ब्रह्मज्ञान होतं, आणि तुम्ही तर सत्पुरुष दिसताय, तर मला तुम्ही ब्रह्मज्ञान करता का, म्हणजे करवून देता का? ते महात्मे हसले, थोडे स्मित केलं त्यांनी, आणि ते म्हणाले, या वृक्षाला किती पानं आहेत रे? तो म्हणाला, हो, अगणित पाने, असंख्य पानं आहेत म्हणे, ह्याला मोजता सुद्धा येणार नाहीत. तर ते महात्मे असं म्हणतायत की मग ह्या वृक्षाला जेवढी पानं आहेत तेवढ्या जन्मानंतर तुला ब्रह्मज्ञान होईल. बघा, हे वाक्य ऐकल्यानंतर तो मुलगा आनंदाने नाचायला लागला. आता महात्म्यांना असं वाटलं की मी याला सांगतोय काय आणि हा काय करतोय. मी सांगतोय याला की ह्या वृक्षाला जेवढी पानं आहेत तेवढे जन्म तू घेतल्यानंतर तुला ब्रह्मज्ञान होईल, आणि हा आनंदाने नाचतोय. त्यांनी त्याला कारण विचारलं की अरे, मी तर तुला असं म्हटलं आणि तू आनंदाने का नाचतोय? तर तो मुलगा असं म्हणतो आहे की हे बघा, माझे किती जन्म गेले हे मला माहिती नाही, पुढे काय आहे हे मला माहिती नाही, पण आता जे मी कीर्तनात ऐकलेलं आहे की सद्गुरूंचा उपदेश झाल्यानंतर ब्रह्मज्ञान नक्की होतं, म्हणजे इतके जन्म माझे गेले आहेत, आणि तुमच्या मुखातून या जन्मामध्ये मला काय झाले, जिज्ञासा निर्माण झालेली आहे की मला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं, आणि तुमचा उपदेश मला झालेला आहे, तुमच्या मुखातून हे वाक्य बाहेर पडलेलं आहे की एवढे जन्म झाल्यानंतर तुला ब्रह्मज्ञान होईल, म्हणजे मला नक्की होणार. आता किती जन्म फुकट गेले माहिती नाही, पण पुढे मात्र मला नक्की ते ब्रह्मज्ञान होणार आहे. जे सद्गुरूंच्या मुखातून तो अधिकार कमवण्याची तरी क्षमता मला प्राप्त होईल, आणि ते अधिकार कमावल्यानंतर मला ब्रह्मज्ञान नक्की होणार, कारण तुमच्या मुखातून ते आलेलं वाक्य आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आम्हाला हे कधी समजणार, आम्हाला हे कधी अनुभवाला येणार, हे काय एवढं सोपं आहे का? असं न हरता सातत्याने अभ्यास करत राहणं, सातत्य खूप महत्वाचं आहे. समजावून घेत राहणं, अभ्यास करत राहणं. म्हणून सांगितलं की श्वेतकेतूला जो अधिकार संपन्न आहे, बघा श्वेतकेतूची कथा आपल्या समोर, की तो 12व्या वर्षी गुरुगृही गेला. आता पूर्वी 12व्या वर्षी मुलं गुरुगृही जात असत. त्यांनी आचार्यांच्या जवळ बसून 24 वर्षांपर्यंत, म्हणजे 12 वर्ष त्यांनी वेदांचा अभ्यास केला. आता वेदांचं संपूर्ण अध्ययन केलं त्यांनी, आणि तो घरी परत आला. आता वेदाध्ययन केलेला अत्यंत गर्वाने काय झाला, तो स्टार्ट झाला की वेदांचा अभ्यास करावा तर मीच, आणि गर्वाने फुगून तो घरी आला. आता उद्दालक ऋषी जे होते त्याचे वडील, ते अत्यंत विद्वान, आता ते सुद्धा गुरुपदी होते खरं म्हणजे, पण कसं असतं, घरामध्ये जर असतील आपल्या गुरु तर त्यांची तेवढी काय नसते, तर आपल्याला ओळख नसते, म्हणून
त्याच्या वडिलांनी त्याला दुसरीकडे शिकायला पाठवलं, वेदाध्ययन करायला. आता वेदाध्ययन करून जेव्हा तो घरी आला तेव्हा अत्यंत तो गर्वाने फुगलेला होता आणि त्याची बॉडी लँग्वेज, त्याचं बोलणं, त्याचं चालणं सगळं उद्दालक ऋषींच्या लक्षात आलं की अरे हा जसा जाताना होता तसा आता येताना मात्र, आल्यानंतर मात्र अजिबात नाही तसा तो राहिलेला नाहीये. का राहिला नाहीये? तर तिथे पांडित्य निर्माण झालेलं आहे हे त्या पित्यानी ओळखलं. आता पित्याला पुत्राचं हित कशामध्ये आहे हे माहिती होतं. त्यांनी विचारलं त्याला, श्वेतकेतूला, की तू गुरुगृही वेदशास्त्र शिकून आलायस, पण तुझ्या आचार्यांना तू एक प्रश्न विचारलास का रे? तो म्हणाला, काय प्रश्न आहे? मी तर काही विचारला नाही, मी वेदाध्ययन करून आलो. तर म्हणे, तू एक प्रश्न विचारलास का? तो म्हणाला, कुठला प्रश्न? तर त्यांनी असं सांगितलं की एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं, असा प्रश्न तू विचारलास का? आता श्वेतकेतूला आधी प्रश्नाचं स्वरूपच नीट समजलं नाही, कारण त्यांनी वेदाध्ययन केलं म्हणजे काय केलं होतं, तर सगळं पाठांतर केलं होतं. सगळे वेद काय केले होते, तर मुखोद्गत केले होते. पण जे तत्व इंद्रियातीत आहे, जे मनवाचातीत आहे, त्यांनी ते पलीकडचं तत्व मात्र जाणलेलं नव्हतं. मग शब्द ज्ञानाने फुगलेल्या फुग्याला उद्दालक ऋषींनी म्हणजे श्वेतकेतूच्या पित्याने काय लावली, तर टाचणी लावली. आणि श्वेतकेतूच्या एक लक्षात आलं, कारण तो कसा होता, तर अधिकार संपन्न होता, त्याला आपल्या पित्याचं स्थान माहिती होतं. आणि त्याच्या लक्षात आलं की अरे आपण एवढं हे सगळं शिकलो गुरुगृही, पण एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं हे मात्र काय झालं तर आपल्या लक्षात आलं नाही, आणि आपण हा प्रश्नही आपल्या गुरूंना विचारला नाही आणि आपण हे जाणून घेतलं नाही. त्याच्या लक्षात आल्यानंतर तो आपल्या पित्याला शरण गेला. आणि शरण गेल्यानंतर त्या छांदोग्य उपनिषदामध्ये उद्दालक ऋषींनी श्वेतकेतूला तत्वमसीचा म्हणजे तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला. आणि तो 9 वेळा त्याला तो समजावून सांगितलेला त्याच्यामध्ये, की एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं, म्हणजे एक माती जाणली की सगळे मातीचे सगळे प्रकार जाणल्यासारखे होतात. एक सोनं जाणलं की सोन्याचे सगळे अलंकार जाणल्यासारखे होतात. त्याचप्रमाणे एक ब्रह्म जाणलं की सगळं या जगतामधलं जाणल्यासारखं होतं. बघा इथे एक महत्वाचा मुद्दा आहे की तो 12 वर्ष गुरुगृही राहिलेला आहे, म्हणजे तो अधिकार संपन्न आहे. आणि अधिकार संपन्न शिष्या नाही तर ते आपल्याला अनुभवाला येत असतं हा अधिकार कसा वाढतो तो. मग आता हा अधिकार वाढवण्याचं काम कोणी करायचं आहे, तर हे आपणच म्हणजे साधकांनी करायचंय. बघा ज्याला वाटतंय, ज्याला जिज्ञासा आतमध्ये निर्माण झालेली आहे. बघा एक अजून एक छान आहे की अज्ञानी आहेत जे लोक, त्यांना अभ्यासाची अजिबात गरज नाही, त्यांना बद्ध म्हटलंय समर्थांनी. आता जे ज्ञानी आहेत, जे देहबुद्धीतून सुटलेलेच आहेत, त्यांना काय म्हणतात, सिद्ध. दोघांनाही गरज नाहीये. आता गरज कोणाला आहे, तर आपण जे आहोत देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे आपल्याला जायचंय, त्यांना या सगळ्याची गरज आहे. मग देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जाण्याचा जो प्रवास आहे तसा एकदम होईल का, हळूहळू हळूहळूच तो होणार आहे. आणि असं हळूहळू होणंच काय असतं, तर अपेक्षित असतं. म्हणजे ते कसं असतं, जे जे हळूहळू होतं ते स्थिर राहतं. असं झटकीपट कुठल्याही गोष्टी परमार्थामध्ये होत नाहीत. म्हणून डॉक्टर काका नेहमी म्हणतात की बाहेर ज्या पेपरमध्ये जाहिराती येतात कुठे, लगेच आम्ही तुम्हाला काय करतो तर कुंडलिनी शक्ती जागरूक करून देतो, लगेच काय तर ब्रह्मज्ञानाचे वर्ग, असे कुठेही नसतात. आपल्या संतांची कास सोडायची नाही, बाहेर कुठल्याही गोष्टींना भुलायचं नाही, आणि संत ग्रंथांचा अभ्यास करत आपला अधिकार काय करायचा, तर वाढवत ठेवायचा. आता शास्त्र सांगतंय की अरे ते तत्व तुझ्याच आतमध्ये आहे, माझ्या आतमध्ये तत्व ते बाहेर शोधायचंच नाहीये. संतांनी सांगितलंय त्या मार्गावरती जायचं. संतांचे संगती मनोमार्गे गती, बस कुठेही भरकटायचं काम नाही. बघा जो एकदा कळलं ना की माझ्या जवळ आहे, की आपली धाव थांबून जाते. एक छान दृष्टांत अजून सांगते. कस्तुरी मृग असतो, तो सुगंधासाठी खूप हिंडतो,
आता इतका हिंडतो कारण त्याला सातत्याने तो कायत राहतो, तो वास येत असतो त्या कस्तुरीचा. आणि शेवटी श्रांत होऊन तो एका ठिकाणी काय होतं, तर शांत होऊन तो बसतो. आता तो जो कंद आहे त्याला तो अजिबात प्राप्त होत नाही. इतका हिंडतो थकतो आणि एके ठिकाणी बसतो, पण त्याला तो कंद प्राप्त होत नाही. कसा होणार प्राप्त त्याला कंद? तो कारण तो बाहेर कुठे नाहीच आहे. तो कुठे आहे? तो त्याच्याच अंगभूत आहे. पण त्याच्या अंगभूत तो कंद आहे हे तो जाणत नाही. आणि ते जाणणं हे सर्वोत्तम काय आहे, तर साधन आहे. त्याचप्रमाणे आपण सर्वजण बघा, एक लक्षात ठेवायचं, हे आपल्याला असं वाटत असेल की सारखं तेच का हॅमरिंग करतात की मी ब्रह्म आहे, तो माझ्याच जवळ आहे, आम्हाला काही माहिती नाही का? आता हे एवढं संतांना सांगायची पाळी का आली, तर आपण सातत्याने ते विसरतो आणि सतत आपली धाव अनेक जन्मांची जी आहे, अनंत जन्मांचे जे संस्कार आहेत, त्यांनी आपली धाव सातत्याने बाहेर असल्यामुळे आपण बाहेर रमलो की आपण आपलं स्वरूप विसरून जातो. आणि म्हणून सातत्याने सगळ्यांना हे सांगावं लागलं, संतांना हे सांगावं लागलं, शास्त्राला हे सांगावं लागलं, अरे बाबा तूच ब्रह्मरूप आहेस, तू बाहेर कुठे जाऊ नकोस, सुखासाठी तू इकडे तिकडे कुठे भरकटू नको, ते सुख इकडे मिळेल का, सुख तिकडे मिळेल का, इथे मिळेल का, तिथे मिळेल का, असं अजिबात तू काही करू नकोस, ते तुझ्या अंगभूतच आहे, ते तुझ्याच जवळ आहे. म्हणून समर्थ म्हणतात, बहु हिंडता सौख्य होणार नाही. आणि मग यासाठी काय करावं लागेल? परत भक्ती ज्ञान, तो छान आपण विसरायचं नाही. आणि भगवंत अभ्यास करायला सांगतात अर्जुनाला, अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही. हे अर्जुना तू अभ्यास कर. आता बघा, जेव्हा भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात, तेव्हा अर्जुन सुद्धा कसा आहे, तर अधिकार संपन्न आहे. तरी सुद्धा अर्जुनाला भगवंत सांगतात की अभ्यासाशिवाय तुला हे स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून अशा अधिकार संपन्न शिष्याला श्री गुरु तत्वमसीचा उपदेश करतात. आणि तत्वमसी महावाक्याचा उपदेश केल्यानंतर त्याचं चिंतन करायला सांगतात. म्हणून त्याचा जप नाहीये. आपण ओबी समर्थांची नेहमी बघतो, तत्वमसी महावाक्य मला त्याचा जप नाही बोलिला, तेथे विचाराची साधके केला पाहिजे. तो विचार कसा करायचा, ते चिंतन कसं करायचं, हेही ते मला सांगतात. जसं मी आता म्हटलं तसं जीवाला स्वतःच्या स्वरूपाचं विस्मरण झालं, म्हणून स्मरण करून द्यायला लागलं. आता स्मरण कोणी करून द्यायचं? आपण कथा बघितली होती मागच्या वेळेस की जो सिंह, मला मी सिंह आहे जाणतो, त्यांनी दुसऱ्या त्या जो मेंढरांचा कळप होता त्या सिंहाला जाणीव करून दिली की अरे तू कोण आहेस, तर तू सिंह आहे, तू मेंढरू नाहीस. दुसरी पण कथा आपण बघितली होती की नदीमध्ये तो बुडाला, एक ज्ञानी आला आणि त्यांनी सांगितलं की त्वम दशमहा अस्ति, तूच कोण आहेस, तर 10वा आहे. म्हणजे ज्याला ज्ञान झालेलं आहे त्यांनी काय करून द्यायचं, तर स्मरण करून द्यायचं. आणि स्मरण करून त्यांना कोण म्हटलं आपण? आप्त. तेच कोण असतात? आपले सद्गुरू. आणि संत कोण आहेत, तर हे आपले आप्त आहेत. म्हणून तत्वमसीचा स्मरण करून दिल्यानंतर, तत्वमसी महावाक्याचा मला उपदेश श्री गुरूंनी केल्यानंतर महावाक्याचा शास्त्र शुद्ध विचार करावा लागतो. अजून एक कारण आहे की आपल्याला हे सगळं अवघड का होतं, तर आपण सगळेजण जो ते कृतिशील साधक खूप असतो. कृतिशीलता म्हणजे काहीतरी सातत्याने आपल्याला करावंसं वाटतं. हे करूयात, ते करूया, उपास तपास करूया, तीर्थयात्रा करूयात. आता किती वेळा मी गाणगापूरला गेले, किती वेळा गिरनारला गेले. आता हे तीर्थक्षेत्री जाणं अत्यंत आवश्यक असतं. त्याला त्याचं एक मूल्य आहे, त्याची एक मर्यादा आहे, बरोबर. पण ज्या अर्थी मी इतक्या तीर्थयात्रा केल्या, ज्या अर्थी मी इतक्या गिरनार यात्रा केल्या, त्या अर्थी मी मुक्त झाले असं अजिबात होत नाही. बघा, कृतिशील साधना कितीही केल्यासारखी वाटली, किती दुसऱ्याला दिसत असली, तरी सुद्धा कृतिशील साधनेने मला चिंतनशीलतेकडे न्यायला ती मला मदत करते, पण ती मला मुक्त करू शकत नाही. कृतिशील साधना ही नेहमी करावी लागते, पण ती मला कुठे नेते, तर चिंतनशीलतेकडे नेते. यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हटलंय? बहिरंग आणि अंतरंग. बहिरंग साधना आणि अंतरंग साधना. म्हणून बहिरंग साधनेने मला अंतरंग साधनेकडे आणलं पाहिजे. पण ह्या ज्या आत्म्याची सिद्धी आहे, ही ब्रह्माची जी सिद्धी आहे, ही कृतिशीलतेने कधीही होणार नाही. म्हणून आचार्यांचं एक वचन आहे आपल्या समोर, वस्तुसिद्धिर्विचारेण न कश्चित कर्म कोटिभिः.
म्हणजे वस्तूची सिद्धी म्हणजे ब्रह्माची सिद्धी, म्हणजे मी ब्रह्म आहे असा अनुभव, त्याला वस्तुसिद्धी असं म्हणतात. ती कशाने होईल? फक्त विचारांनी होईल. कोट्यावधी कर्म करून होणार नाही. कर्माचं मूल्य कुठे आहे? चित्तशुद्धी. उपासनेचं मूल्य चित्त शांती. आणि अशा शुद्ध आणि शांत चित्ताला त्या परमशांतीचा वेध लागतो. आणि जे परमतत्व आहे, जे ब्रह्मतत्व आहे, त्या शांतीचा अनुभव घेण्यासाठी विचार हे एकमेव साधन आपल्या समोर शास्त्रकारांनी आणि संतांनी ठेवलेलं आहे. म्हणून विचार आणि मोक्षाचा थेट संबंध आहे. बघा, तत्वमसी महावाक्याचा उपदेश केल्यानंतर ते ब्रह्म तू आहेस, तिथे मुक्त कोण होतो? आत्मा तर नित्य मुक्त आहे. आता आत्म्याचा बुद्धीत पडलेला प्रकाश आपण म्हणतो, बुद्धी तर अचेतन जड आहे, ती मुक्त कशी होणार? मग आता मुक्त कोण होतो? तो चिराभास मुक्त होतो, जो बद्ध झालेला आहे. आता तो बद्ध कशामुळे झालाय? बघा, त्यांनी आपली समजूत करून घेतलेली आहे. मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी चित्त आहे, मी अज्ञानी आहे, अशी त्यांनी समजूत करून घेतलेली आहे. आणि ज्या क्षणी त्याची समजूत, आपण त्याला गैरसमजूत म्हणतो, तुमची गैरसमजूत झाली होती बरं का, खरं तसं नव्हतं. अगदी त्याचप्रमाणे या जीवाची गैरसमजूत झालेली आहे की मी कोण आहे? तर मी बद्ध आहे, मी जीव आहे. आणि ज्या क्षणी त्याची गैरसमजूत या शास्त्र आणि संत विचारांनी जाईल, त्या क्षणी तो काय आहे? तर आत्मरूपच आहे. आपण किती गैरसमजुती करून घेतलाय. मी देह आहे, मी कर्ता आहे, मी भोगता आहे, जग सत्य आहे, मी सुखी, मी दुःखी, मी यशस्वी, मी अपयशी, मी कीर्तिवान. ह्या सगळ्या समजुती आपण करून घेतल्यात. मग ह्या सगळ्या समजुती जेव्हा जातील मीच्या, आता जीव कोण आहे? सुखी दुःखी. जीव सुखी दुःखी, आत्मा सुखी दुःखी आहे का? नाहीये. पण जीव कशाने बद्ध झालेला आहे? त्या सगळ्या अज्ञानामुळे तो बद्ध झालेला आहे. म्हणून परत आपण एक छान विचार करूयात की ज्याला असं वाटतंय की मला देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जायचं आहे, त्याला श्री गुरु तत्वमसी महावाक्याचा अधिकार संपन्न साधकाला काय करतात? तर उपदेश करतात. बघा, आता तत्वमसी महावाक्यामध्ये 3 पद आहेत. तत्, त्वम आणि असी अशी 3 पद आहेत. आता तत्चा अर्थ आहे की ते, साधा. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, आणि असी म्हणजे आहेस. असा शब्दशः अर्थ या 3 पदांचा आपल्या समोर आहे. आता ते तू आहेस याच्यावरून काय अर्थ लागतो का आपल्याला? ते म्हणजे काय, तू म्हणजे काय, आहेस म्हणजे काय, त्याचा काहीही अर्थ स्पष्ट होत नाही. आणि जोपर्यंत हा अर्थ स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याचं साधनामध्ये रूपांतर होत नाही. आणि साधनेत रूपांतर होत नाही तोपर्यंत अनुभवात रूपांतर होऊ शकत नाही त्याचं. म्हणून ते तू आहेस. आता बघा, 3ही पद आपण विचार केलं होतं की नेहमी आपण ही 3ही पद जी आहेत ते आपण व्यवहारामध्ये वापरतो, वाच्यार्थाने नेहमी वापरतो, पण त्याचे लक्षार्थ इथे लक्षात घ्यायचे आहे. तत्, त्वम, असी. वाच्यार्थ आणि लक्षार्थ. आता मी वाच्यार्थ सांगितलं, ते तू आहेस असं साधं पद आहे व्यवहारामधलं. आता तत्त्वम असी याचे आपण वाच्यार्थ बघूया आणि लक्षार्थ बघूया. आपण सगळ्यांनी हा अभ्यास म्हणजे हे प्रकरण वाचून आलेलं आहे असं गृहीत धरते मी, कारण हे असं सांगून समजण्यापेक्षा आधी जर वाचलेलं असेल तर लवकर लक्षात येईल. नसेल वाचलेलं तर नंतर वाचा आपण. बघा, आता इथे वाच्य आणि लक्ष. आता त्वम, त्वम पद वाच्य काय आहे? तर जीव आहे. आणि त्वम पद लक्ष काय? तर कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा. म्हणजे वाच्यार्थाने मी जीव आहे, तर लक्षार्थाने मी आत्मा आहे. आता तत्पद वाच्य काय आहे? तर ईश्वर आहे. आणि लक्षार्थ कोण आहे? तर परब्रह्म आहे. आणि असी म्हणजे आहेस. आता बघा, इथे जर आपण फक्त वाच्यार्थ घेतला, लक्षार्थ सोडून दिला, तर वाच्यार्थाने अर्थ काय होतो? तर जीव ईश्वर आहे असा अर्थ होतो. म्हणजे मग वाच्यार्थाने हे काय सुचवतं वाक्य आपल्याला? जीव आणि ईश्वराचं ऐक्य सुचवतं, बरोबर, वाच्यार्थाने. आता मला श्री गुरु उपदेश काय करतात? शिष्याला काय उपदेश करतात? की ब्रह्म तू आहेस, तत्त्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. बघा, आता हे कसं लावून घ्यायचं? आता एक लक्षात ठेवा की जीव ईश्वराचं ऐक्य वाच्यार्थाने सुचवत आहे. श्री गुरु मला उपदेश करतात की ते ब्रह्म तू आहे, आणि शास्त्र तर सांगतं की ते ब्रह्म तू आहे. श्रुती माऊली मला सांगते की ते ब्रह्म तू आहे. श्री गुरु मला सांगतात की ते ब्रह्म तू आहे. मग आता कसं सगळ्या गोष्टी लावून घ्यायच्या? आता
ईश्वर आणि जीव यांचे आपण वाच्यार्थ बघूयात. तत्पदवाच्य ईश्वर आणि त्वम पदवाच्य जीव आहे. आता ईश्वर कसा आहे तर सर्वशक्तिमान आहे, जीव कसा आहे तर अल्पशक्तिमान आहे. नंतर ईश्वर कसा आहे तर या अनंत कोटी ब्रह्मांडांना व्यापून आहे, आणि जीव कसा आहे तर अल्पज्ञ आहे, एका देहापुरता व्यापून आहे. नंतर ईश्वर कसा आहे तर सर्वज्ञ आहे, जीव कसा आहे तर अल्पज्ञ आहे. आता ईश्वराला सगळ्या ह्या जीवसृष्टीतल्या अनंत कोटी ब्रह्मांडातलं सगळं ज्ञान आहे, जीवाला एवढं ज्ञान नाही, म्हणून तो कसा आहे तर अल्पज्ञ आहे. आता ईश्वर कसा आहे तर विभू म्हणजे व्यापक आहे, जीव हा परिच्छिन्न आहे. नंतर ईश्वर नियामक आहे तर जीव नियम्य आहे. ईश्वर हा स्वतंत्र आहे म्हणजे लीला विग्रहाने तो अवतार घेतो, तर जीव हा कर्म विग्रहाचा अवतार आहे, त्याचा म्हणजे कर्म विग्रह त्याला परत परत जन्माला यावं लागतं. आता ईश्वर जो आहे तो परोक्ष म्हणजे शास्त्राने सिद्ध होतो, आणि जीव जो आहे तो अविद्या, त्याची काय आहे तर उपाधी म्हणजे अविद्येने सिद्ध होतो. आता ईश्वर आहे तो माया म्हणजे ईश्वराच्या स्वाधीन माया आहे, तर जीव हा मायेच्या स्वाधीन आहे. बरोबर आहे, ईश्वराच्या स्वाधीन माया आहे तर जीव हा मायेच्या स्वाधीन आहे. आता ईश्वर हा कर्मफलदाता आहे, तर जीव हा कर्मफल भोगता आहे, तो कर्माची फळं भोगतो आणि ईश्वर कर्माची फळं देतो. आता ईश्वर हा शुद्ध सत्व प्रधान आहे, तर जीव हा मलिन सत्व प्रधान आहे. आता ईश्वर हा नित्यमुक्त आहे. बघा, अवतार हे नेहमी ईश्वराचे असतात. अवतार धारण करून सुद्धा ईश्वराला कधीही आपल्या स्वरूपाचं विस्मरण होत नाही. मी ब्रह्मरूपच आहे. तर रामाला पण अखंड रामचरित्रामध्ये त्याला स्मरण होतं की मी कोण आहे तर परब्रह्म स्वरूपच आहे. त्याच्या लीला ज्या होत्या त्या सगळ्या आपल्यासाठी होत्या, म्हणून देह धारण करून आला तरी ईश्वराला त्याचं विस्मरण होत नसल्यामुळे स्वरूपाचं त्याला नित्यमुक्त असं म्हणतात. बघा, आता आपण ईश्वर आणि जीव या दोन्हींची लक्षणं बघितली. आता किती विरुद्ध आहेत, कुठे जुळतात का? जसा सर्वज्ञ हा अल्पज्ञ, माया याच्या स्वाधीन तर हा मायेच्या स्वाधीन. मग कसा विचार येतो आपल्या मनामध्ये की अरे मग एवढं सगळं विरुद्ध लक्षणं असून जीव आणि ईश्वर हे एक कसे असू शकतील? पण आता श्रुती माऊली तर ऐक्य सुचवतीये, तेही महावाक्यातून. आता श्रुती कधी असत्य बोलत नाही, ती कायम सत्य बोलते. सद्गुरूंनी उपदेश केलेला आहे, पण ही लक्षणं मात्र तर अगदी विरुद्ध दिसतात. मग ही कुठेच जुळत नसताना हे दोघं एक कसे? आता श्रीगुरु संत पण सातत्याने मला तेच सांगतात. बघा, आता ईश्वराची आपण व्याख्या बघूया का. आता ईश्वर इज इक्वल टू ब्रह्म चैतन्य म्हणजे ब्रह्म प्लस माया आणि मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब. ही कुणाची व्याख्या झाली? ईश्वराची. आता जीवाची व्याख्या बघूयात. आत्मा प्लस बुद्धी आणि आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब इज इक्वल टू कोण आहे तर जीव आहे. आता वाच्यार्थाने जो जीव आहे तो लक्षार्थाने कूटस्थ चैतन्य म्हणजे तो आत्मा आहे, आणि वाच्यार्थाने जो ईश्वर आहे तोच लक्षार्थाने परब्रह्म आहे. आता जीवाची उपाधी जर अविद्या गेली, अविद्या म्हणजे आता जी सगळी अविद्या सांगितली की नाही मी, आता ती जर सगळी गेली तर, आणि ईश्वराची उपाधी जर माया गेली तर जीवाची उपाधी अविद्या गेली की तोच जीव कोण आहे तर आत्मा आहे. ईश्वराची उपाधी माया गेली की तोच ईश्वर कोण आहे तर ब्रह्म आहे. आणि आत्मा आणि ब्रह्म हे एकाच काय आहेत तर गटातले आहेत. फक्त उपाधी भेदाने आपण जीवाला जीव म्हणतो आणि ईश्वराला ईश्वर म्हणतो. पण जीवाची उपाधी अविद्येचा निराश झाला की तोच कोण आहे तर तो ईश्वर आहे. आता ईश्वर जीवाची उपाधी आपण जीवाचं एक बघितलं की तो मलिन म्हणजे 3 गुणांचा आहे. आता जीवाने साधना काय करायची आहे तर 3 गुण काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे गुणत्रयातीत होण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा तो गुणत्रयातीत होतो तेव्हा तो कोण होईल? आता गुणत्रयातीत ब्रह्म आहे, पण जेव्हा तो 3 गुण तो निराश करतो तेव्हा तो कोण होईल? आता हा ईश्वर कसा आहे? तो शुद्ध सत्व प्रधान आहे. जेव्हा जीव शुद्ध सत्व प्रधान होतो तेव्हा तो ईश्वर होईल का? तो शुद्ध सत्व प्रधान सगुण निराकार ईश्वर होईल. म्हणजे असं म्हणताना म्हणतात, पण तो त्रिगुणातीत झाल्यानंतर तो जीवच कोण आहे तर परब्रह्म आहे. अशी छान घडी बसवून घ्यायची की उपाधी भेदाने फक्त हे सगळं आपल्याला वेगळं भासत आहे, पण उपाधींचा निराश झाला की जो जीव आहे तोच आत्मा आहे, जो ईश्वर आहे तोच ब्रह्म आहे, आणि आत्मा आणि ब्रह्म अगदी एक आहे.
म्हणून जो वाच्यार्थाने जीव आहे तोच लक्षार्थाने कोण आहे तर ब्रह्म आहे. म्हणून श्री गुरु मला उपदेश करतात की ते तू आहेस. बघा मागच्या वेळेस आपण लक्षणेचा विचार केला होता की जो काशीत भेटलेला देवदत्त तो आज मला पुण्यात भेटला. आता अभेदाचा स्वीकार आणि भेदाचा त्याग म्हणजे जो आत्मा माझ्या जवळ आहे तोच कोण आहे तर परब्रह्म आहे. म्हणजे उपाधीचा निराश केला की मी आत्मा आहे आणि ईश्वराची माया उपाधी गेली की तोच कोण आहे तर ब्रह्म आहे. आत्मा आणि ब्रह्म एक आहे. म्हणजे जो मला कोण आहे तर परोक्ष म्हणजे दूरचा आहे तोच माझ्या जवळ आहे. जो जवळ आहे तोच व्यापक आहे. बस फक्त उपाधी त्याच्या आड येते. म्हणून शास्त्रकारांनी आपल्या समोर बघा 4 चैतन्य समोर ठेवले. जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. तर ह्याच्यामध्ये जीव ईश्वर चैतन्य चारीमध्ये समान आहेत की नाही. फक्त उपाधी आली म्हणून जीव आला तिथे, उपाधी आली म्हणून ईश्वर आला आणि जो आत्मा आहे तोच ब्रह्म आहे. काहीच फरक नाही आहे. बघा अजून एक दृष्टांत खूप छान म्हणजे लक्षात येईल. एकनाथ महाराज म्हणतात जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. आता हरी शब्दाचा अर्थ ब्रह्म असा आहे. जीव आणि शिव हे कसे आहेत तर हरिवरचे तरंग आहेत. आपण सगळ्यांनी समुद्र बघितलेला आहे. समुद्र किनाऱ्यावर आपण जर उभं राहिलो असो तर उंच उंच उसळणाऱ्या कशा असतात तर लाटा सगळ्यांना आपल्याला अनुभवाला येतात. आता लाटांमधून पाण्याचे काय उडतात तर तुषार उडतात. त्याला आपण थेंब म्हणतो. थेंबुटा एक थेंब. आता लक्षात घ्या तो थेंबुटा आहे तो जीव आहे, लाट आहे तो ईश्वर आहे आणि समुद्रातला पाणी आहे ते परब्रह्म आहे. आता तिन्हीमध्ये पाण्याशिवाय काही आहे का. थेंबुट्यामध्ये पण पाणी आहे पण तो अल्पज्ञ आहे. लाटेमध्ये पण पाणी आहे पण तो सर्वज्ञ आहे. आणि हा ब्रह्म कसा आहे तर तो अल्पज्ञ पण नाही सर्वज्ञ पण नाही. तो कसा आहे तर त्याला आता इथे उपमा दिली आपण म्हणून आपण पाण्याला ब्रह्म म्हणतो. तो सर्व रूप आहे पण या सर्वांमध्ये पाण्याशिवाय काहीच नाही. अगदी त्याचप्रमाणे जीवा शिवात आणि कोण आहे तर सगळीकडे परब्रह्म अगदी ओतप्रोत भरून उरलेलं आहे. हरिपाठात माऊली म्हणते एक हरी आत्मा जीव शिव समा. हरी नावाचं तत्व जीवात आणि शिवात समानत्वाने काय तर भरलेलं आहे. विवेक सिंधू मध्ये पण खूप छान मांडणी आहे विवेक सिंधूकारांची की ब्रह्म नावाचं एक बिंब आहे आणि याच ब्रह्माची 2 प्रतिबिंब पडलेत. एक मोठा आहे ईश्वर आणि एक लहान जो आहे तो जीव आहे. एक दृष्टांत नेहमी दिला जातो. 2 भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. एका भांड्यामध्ये स्वच्छ पाणी आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये गढूळ पाणी आहे. आता दोन्ही भांड्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब एकच पडलेलं आहे पण गढूळ पाण्यातलं प्रतिबिंब कसं दिसेल आपल्याला तर धूसर दिसेल आणि स्वच्छ पाण्यामधलं प्रतिबिंब कसं दिसेल तर अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट दिसेल. आता धूसर जे प्रतिबिंब आहे तो मलिन जीव आहे आणि जे स्वच्छ प्रतिबिंब आहे तो शुद्ध सत्व प्रधान ईश्वर आहे. मग आता गढूळ पाणी स्वच्छ करण्याचं काम कोणी करायचं म्हणजे अंतःकरण स्वच्छ करण्याचं काम कोणी करायचं तर जीवाने करायचं. कसं करायचं असं श्रवण मनन निधिध्यासन करून करत राहायचं. मग तो कोण होतो तो शुद्ध होतो आणि शुद्ध तत्व शुद्धामध्ये विलीन व्हायला फारसा वेळ लागत नाही. म्हणून मलिनता काढणं हा पहिला जो काळ आहे ना साधकाचा तो खूप मोठा आहे. अजून एक छान दृष्टांत बघूया. आपण लहानपणी सगळे सर्कस बघायला गेलेलो असू तिथे एक आरसे महाल असतो बघा. त्या आरसे महालामध्ये एकच व्यक्ती त्या आरसे महालामध्ये उभी राहिली की ती अनेक प्रतिबिंब त्या एका व्यक्तीची सगळ्या आरशांमध्ये पडतात. आता ती आरशाची रचना जी असते ती कशी असते की एकामध्ये चेहरा लांबट दिसतो, एकामध्ये गोल दिसतो, एकामध्ये एकच व्यक्ती जाड दिसते, एकामध्ये एकच व्यक्ती कृश दिसते. आता हे सगळं असं का बरं दिसतं तर आरसा या उपाधीमुळे हे सगळं वेगवेगळं दिसतं. तसं ब्रह्म नावाचं तत्व एकच आहे पण उपाधी भिन्नतेमुळे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या देहयष्टींची वेगवेगळ्या गुणांची वेगवेगळ्या स्वभावाची असते. आणि आपलं लक्ष कुठे असतं आपलं लक्ष सगळं वरपंगी असतं. देहावर असतं, स्वभावावर असतं, तिच्या माझ्या इंटरॅक्शन्स वरती असतं, तिच्या माझ्या संबंधांवरती असतं. आता ह्यालाच काय म्हटलेलं आहे तर माया म्हटलंय. आता निराश करा म्हणजे कशाचा निराश करा या सगळ्यांचा निराश करा. सोडून द्या. हो साधा शब्द आहे. त्या अशा वागतात ना सोडून द्या. आपण आपल्याला लावून घेऊ. कशाला लावून घेता लावून घेतलं की त्याचे परिणाम माझ्या अंतःकरणावरती झाल्याशिवाय राहत नाहीत आणि मग माझं पण अंतःकरण कसं होऊन जातं तर मलिन होऊन जातं. म्हणून
या उपाधी भिन्नतेमुळे आपल्याला हे सगळे वेगवेगळे भासतायत, पण तत्व मात्र कसं आहे तर अगदी तितकंच तेवढंच तसंच सगळ्यांमध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. आता ही प्रत्येकाची उपाधी वेगवेगळी का वाटते, मलिन का होते, तर प्रत्येकाचा प्रारब्ध वेगळा आहे, प्रत्येकाचा प्रवास वेगळा अनेक जन्मांचा, आणि त्यामुळे जो आत्म्याचा बुद्धीत पडलेला प्रकाश जो चिदाभास आहे, आता बुद्धी वासना कुठे बसले, बुद्धीच्या ठिकाणी. मग आता वासना कुणाच्या, इच्छा कुणाच्या कशा आहेत, की बुद्धीमध्ये असल्यामुळे ती बुद्धी किती मलिन होते त्या वासनेमुळे, आणि तो चिदाभास त्या बुद्धीमध्ये पडलेला असल्यामुळे तो चिदाभास पण त्या कसा होतो तर मलिन होऊन जातो. मग आता हे काम कोणी करायचंय, बुद्धी स्वच्छ करण्याचं, म्हणजे आता बुद्धी जरी मी म्हटलं तरी अंतःकरण स्वच्छ करण्याचं काम कोणी करायचं तर हे साधकांनी करायचंय. त्यालाच अविद्येचा निराश असं म्हटलेलं आहे. जेव्हा अविद्येचा निराश होतो तेव्हा मी आत्मा असा अनुभव येतो, जेव्हा मायेचा निराश होतो तेव्हा मी ब्रह्म असा अनुभव येतो, आणि आत्मा आणि ब्रह्म हे एकच आहे. आणि हे शिष्या श्री गुरु उपदेश करतात, जो वाच्यार्थाने जीव आहे तो लक्षार्थाने तू आत्मा आहेस, जो वाच्यार्थाने ईश्वर आहे तो लक्षार्थाने तू परब्रह्म आहेस, आणि आत्मा आणि ब्रह्म एकच आहेस, आणि असं तू चिंतन कर, ते तत्व तू आहेस, तत्वमसी. आता शिष्याने उपदेश, श्री गुरूंनी शिष्याला उपदेश केल्यानंतर त्यांनी काय करायचं आहे तर ते ब्रह्म मी आहे म्हणजे सहा अहम असं त्याचं साधनेमध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे. म्हणून महावाक्य समजून घेताना वाच्यार्थाकडून लक्षार्थाकडे जायचं आहे. बघा एक साधी गोष्ट आहे की जीवाने स्वतःकडे पाहत असताना, आता हा जर उपाधी भेद आहे, या उपाधींचा निराश करणं तर आपल्याला काय होतं तर हा विचार आहे, म्हणजे विवेक आहे प्रत्येक ठिकाणी जो आहे तो. आपल्याला स्वतःला जीव म्हणून न बघता सातत्याने मी ब्रह्म असं पाहायला सुरुवात करावी. वाच्यार्थाने मी जीव आहे पण लक्षार्थाने मी ब्रह्म आहे. माझ्या समोरची व्यक्ती पण कशी आहे तर वाच्यार्थाने ती जीव आहे पण लक्षार्थाने काय आहे तर ब्रह्म आहे. म्हणजे आपल्या अवतीभोवती जे सगळे आहेत ते कसे आहेत तर सगळे ब्रह्मरूपच आहेत. ही दृष्टी विकसित करावी लागते. इतकं सांगायला सोपं आहे तितकं ते आचरणात आणायला तितकं सोपं नाहीये. त्याचा सातत्याने दैनंदिन जीवनामध्ये अगदी पदोपदी तुम्हाला सातत्याने तो विचार करावा लागतो. आणि म्हणून सन्निधीची असावा विचार असं आपल्याला काय म्हणतात तर समर्थ सांगतात की आपण सातत्याने अभ्यास करत राहिलो, रोज जर आपण अध्ययन करत राहिलो तर हे विचार आपल्या सन्निध राहतात आणि ते आपल्याला वापरता येतात. आणि असे सातत्याने जर आपण वापरत राहिले तर अविद्येचा निराश व्हायला वेळ लागत नाही. ह्यालाच काय म्हटलेलं आहे तर साधना, म्हणजे वाच्यार्थाकडून लक्षार्थाकडे साधना. अजून एक दृष्टांत घेऊन मंदाताईंनी सांगितलेला खूप छान दृष्टांत आहे. खूप पूर्वीच्या काळचा दृष्टांत आहे तो. आता दृष्टांत आम्ही नेहमी सांगते की हा सिद्धांत समजावून घेण्यापुरता दृष्टांत समजावून घ्यायचा असतो आणि मग तो सोडून द्यायचा असतो. आता पूर्वीच्या काळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोवळ्यात स्वयंपाक केला जायचा. ती जी भगिनी असायची ती सोवळ्यामध्ये असायची, म्हणजे कुठे इकडे तिकडे लागायचं नाही, स्वयंपाक होईपर्यंत कुठेही जायचं नाही. जे तिने वस्त्र नेसलेलं असेल त्या वस्त्र नेसल्यानंतर जो स्वयंपाक करायचा आणि सगळा स्वयंपाक झाला की मग तिथून काय यायचं तर ओवळ्यात म्हणजे बाहेर यायचं. आता एक अशीच आई लहान लेकराला पाण्यामध्ये झोपवलं तिने आणि ती सोवळ्यात झाली आणि ती स्वयंपाक करायला लागली. आता मंदाताईंनी सांगितलेला हा दृष्टांत आहे तो आपल्या समोर मी सांगते. आता तिला असं वाटलं की बाळ झोपलेलं आहे आपल्या पाण्यामध्ये, आपला स्वयंपाक पटकन होऊन जाईल. आणि असा तिने अंदाज केला की अर्धा एक तास बाळ झोपतं, आपला तोपर्यंत स्वयंपाक होऊन जाईल. आता ती स्वयंपाकाला लागली आणि जेमतेम अर्धा तास झाला आणि ते बाळ उठलं आणि रडायला लागलं. तरी तिने घेतलं नाही 5-10 मिनिटं की अजून रडतोय, बघू आपलं होते स्वयंपाक म्हणून. पण त्याचं रडणं ऐकून घरातून, शेजारच्या घरातून एक भगिनी आल्या. त्या म्हणाल्या अगं बाळ इतकं रडतंय तू घेत का नाहीस. तर ती आई असं म्हणते की अगं मी सोवळ्यामध्ये आहे आणि बाळ ओवळ्यामध्ये आहे, त्यामुळे मी त्याला घेऊ शकत नाही. मग ती म्हणते अगं पण मग ते रडतंय किती, त्याला घेतल्याशिवाय, तू घेतल्याशिवाय ते शांत होणार नाही. तर ती माऊली असं म्हणते आहे की अगं मग असं कर, तू त्याचं अंगडं काढ, त्याचं टोपडं काढ, त्याच्या अंगावरचे कपडे काढ आणि मग तू माझ्याकडे त्याला दे, म्हणजे ते सोवळ्यात होईल. बघा, त्याचं अंगडं टोपडं काढलं की काय होईल तर ते सोवळ्यात येईल. म्हणजे आईकडे त्याला जायचं असेल तर त्याला ओवळ्यातून सोवळ्यात जावं लागलं. मग ते काय झालं तर आईजवळ गेलं आणि ते शांत झालं. अगदी त्याचप्रमाणे ह्या जीवाला या अविद्येचं म्हणजे अहंतेचं आणि ममतेचं अंगडं टोपडं काढल्याशिवाय कुठे जाता येणार नाही. तर त्या
परब्रह्माशी एकरूप होता येत नाही. आणि हे अंगण टोपडं कसं काढायचं हे सद्गुरू आपल्याला शिकवतात. त्यालाच म्हणतात उपदेश. सद्गुरूंची कृपा. ही सद्गुरूंची कृपा सगळीकडे ओतप्रोत भरलेली आहे. ज्या क्षणी मला सद्गुरू स्वीकारतात त्या क्षणीच त्यांची कृपा माझ्यावरती झालेली असते. फक्त कमी कोण पडतं तर मी कमी पडते. जेव्हा म्हणतात ना आता पाऊस पडतो बघा, पाऊस तर सगळे ठिकाणी पडतोय की नाही आता, पण मी छत्री घेऊन जर गेले तर मी भिजणार नाहीये. तशी सद्गुरूंची कृपा जी आहे, मेघवृष्टी परी करू उपदेश असं जेव्हा तुकोबा म्हणतात तेव्हा सद्गुरूंची कृपा सगळीकडे ओतप्रोत भरलेली आहे. पण मी जर रेनकोट घालून गेले तर, मी जर मला कवच घालून घेतलं तर त्यांची कृपा माझ्यावरती होणारच नाही. मग मी पण कसं गेलं पाहिजे तर धडधडून अनन्य शरणागती, त्यांनी जे सांगितलेलं आहे ते सातत्याने करत राहणं हे कुणाचं माझं काम आहे. ते प्रबोधन करतात, ते प्रत्यक्ष उपदेश करतात, तो उपदेश कसा आचरणात आणायचा ते मला सांगतात. मग त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करण्याची जबाबदारी जी आहे ती माझीच आहे. सद्गुरु तत्व सगळीकडे आहे, पण कमी कोण पडतं तर आपण कमी पडतो. भगवंत सगळीकडे आहे, पण कमी कोण पडतं तर आपण कमी पडतो. आणि म्हणून हे अहंता ममतेचं बघा, समर्थ मनाच्या श्लोकांमधून मनाचे श्लोक 205 बोलतायत. अहंता मनी पापिणी ते नको नसू दे. आता आपण मनाचे श्लोक किती वेळा वाचतो, पण अहंता जाते का आपली? नाही जात. मग कमी कोण पडतंय? मी कमी पडते. मग हे काढण्याचं काम कुणी करायचं आहे तर मीच करायचं आहे. सातत्याने मी माझ्यावरती लक्ष ठेवत राहायचं आहे. म्हणून अहंता आणि ममतेची टोपडी काढल्याशिवाय आपल्याला सोहळ्यात जाता येणार नाही, त्या परब्रह्माशी एकरूप होता येणार नाही. सद्गुरू सांगतायत ते ब्रह्म तू आहेस, पण तरी सुद्धा मी मला कोण समजते तर मी जीवच समजते अजून मला. मग या वाच्यार्थाने ते सांगतायत की तू जीव आहेस, पण लक्षार्थाने तूच आत्मा आहेस. आणि त्यांनी असं सांगितल्यानंतर सोहम साधना ही संपूर्णतः नवीन घडी आहे. आता मी जीव आहे, मी मन आहे, मी बुद्धी ही जुन्या घड्या आहेत. आणि सोहम साधना ही काय आहे तर ही नवीन घडी आहे. सहा अहम ते ब्रह्म मी आहे. आता शब्द पातळीवर कळलं मला ते ब्रह्म म्हणजे सोहम साधनेचं, पण सोहम साधना ते ब्रह्म मी आहे. तर ते ब्रह्म कसं आहे? निरंजन आहे, अरूप आहे, अमन आहे, अप्राण आहे, अजिव्म आहे, अनेत्र आहे. मग अशी आपण विचार केला की अवांतर वाक्याचा अभ्यास आपण करायचा आहे आणि त्याने सातत्याने आपलं आचरण तसं बसवून घ्यायचं आहे. तसं आपलं आचरण बसवून घ्यायचं आहे बघा. म्हणून परोक्ष ज्ञानाने अगदी स्वच्छ आणि स्पष्ट सगळ्या संकल्पना करवून घ्यायच्या. त्यांनी असत आवरण जातं, म्हणजे असत्वरचं आवरण निघून जातं आणि परोक्ष ज्ञान परिपूर्ण होतं. तशी साधना आपण करायची आहे. आणि तशी साधना करता करता आपण हळूहळू देहबुद्धीकडून आपण आत्मबुद्धीकडे जायला लागतो. आणि समर्थ त्याला म्हणतात नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. सगळ्या जागोजागी संतांनी आपल्याला मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे. सद्गुरू मला विषयांमधलं मिथ्यत्व दाखवून देतात की तू साम, तू ब्रह्म आहेस, तू विषय नाही आहेस, तू विषयांमागे धावू नकोस. आता सोहम साधना म्हटल्यानंतर असं वाटतं सगळ्यांना की मी असं छान मांडी घालून बसावं, हा मुद्रा करावी आणि सहा अहम असं घोकावं. बरोबर आहे, ते सुद्धा करावं लागतं, पण त्याच्या मागे पूर्णतः विचार आहे. तो विचार दिवसातले 24 तासातले 23 तास 59 मिनिटं तो विचार करावा लागतो. आणि जेव्हा 23 तास 59 मिनिटं तो विचार होतो तेव्हा 1 मिनिट माझा साजरा होतो. काका म्हणतात की वाङ्निश्चय सगळ्यांचे होतात सोहम साधना करायची म्हणून, पण लग्न एखाद्याच लागतं. वाङ्निश्चय करणारे खूप आहेत साखर, आणि व्यवहारामध्ये अगदी उलट असतं बघा. खूप लग्न लागतात आणि एखादंच मोडतं. पण इथे कसं असतं की एखादं लागतं आणि बाकीची मोडतात. तसं सोहम साधना हा वाङ्निश्चय आहे, पण त्या वाङ्निश्चयाचं रूपांतर जर लग्नामध्ये व्हायचं असेल तर विचाराची साधके केला पाहिजे. म्हणून सद्गुरू मला सांगतात तू विषयी नाही आहेस, तू कोण आहेस? तू ब्रह्म आहे, ते निर्विशेष तत्व आहे. आता तो विचार कसा सांगतात बघा मला. एक माऊलींची ओवी छान. विषय व्याळे मिठी, दिधलिया नुठी ताठी, ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विषय होय. बघा मला सद्गुरू सांगतात की
तू ही विषय वेळाची मिठी कशी सोडव, हे अवांतर वाक्यामध्ये आलं. की हे संपूर्ण विचार ते मला देतात. समर्थ म्हणतात ना, विषय जनित सुखे सौख्य होणार नाही. आता हे सगळं जग विषयांनी भरलेलं आहे, मग याच्यातून बाहेर कसं पडायचं. मग विषयांमधलं मला मिथ्यत्व सद्गुरू दाखवून देतात. बघा, विषय वेळे मिठी, जी विषयांची मिठी माझ्यावर पडलेली आहे ती कशी सोडवायची. तुम्ही सगळ्यांनी गारुडी बघितला असेल, आपण सगळ्यांनी बघितलं की गारुडी सर्प घेऊन येतो. जेव्हा गारुडी सर्प घेऊन येतो तेव्हा आपल्याला नवल वाटतं की अरे हा एवढा मोठा साप आहे आणि हा कसा काय अंगावर लिलया खेळवतोय. नंतर आपल्याला असं कळतं की त्यांनी त्या सापाचे दात काढलेले आहेत. आता विष कशामध्ये असतं, सापाचं दातांमध्ये असतं. तर दातच काढले तर मग त्यांनी खेळवलं तर काय बिघडलं. अगदी त्याचप्रमाणे जर मला सद्गुरू त्या विषयांमधलं मिथ्यत्व दाखवून देतात आणि त्या विषयांमधलं मिथ्यत्व जर मी ओळखलं तर ते विषय राहीनात का जगामध्ये. काय बिघडलं, त्याचा परिणाम माझ्या अंतःकरणावर होणारच नाहीये. आणि ब्रह्म कसे निर्विषय, सहा अहम. आता या विषय या जगामध्ये असतात, आपण जगामध्ये राहतो, त्यामुळे विषय राहणार नाहीत असं होणारच नाही. पण त्या विषयांमधलं मिथ्यत्व मला अनुभवाला आल्यानंतर ते विषय राहिले तरी रामकृष्ण हरी, नाही राहिले तरी रामकृष्ण हरी, अंतःकरणावर कुठलाही परिणाम होत नाही. सत्यत्वच निघून गेलंय त्यातलं. त्यामुळे काय होतं तर आनंद अजिबात बिघडतच नाहीये. तर विषय मिळाला की आनंद, नाही मिळाला की दुःख. हे जे द्वंद्वमय जीवनातनं आपले काय होते तर सुटका होते. बघा, जसं सोनार काय ओळखतो तर शुद्ध सोनं ओळखतो. मला खूप वाटतं की माझ्याजवळ काय तर शुद्ध सोनं आहे. मी गाडगिरांकडे घेऊन गेले, तो म्हणे याच्यामध्ये किती तांबा मिक्स आहे. आता सोनाराने सांगितल्याशिवाय आपल्याला कळत नाही की याच्यामध्ये हे शुद्ध सोनं आहे का, याच्यामध्ये अजून कुठला धातू मिक्स आहे. अगदी त्याचप्रमाणे आपण जेव्हा आपल्या बळावरती या सगळ्या गोष्टी करतो तेव्हा मला असं वाटतं की माझं काम झालं, माझं अंतःकरण शुद्ध झालं. आता खूप जण असं असतात की अहो आम्ही इतकं रोज देवाला जातो, आम्ही रोज मोऱ्याला जातो, आम्ही रोज पारायण करतो, आम्ही रोज अमुक अमुक हे करतो, अमुक टमुक करतो. आता ह्याच्याशिवाय काय असतं दुसरं. आमचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. पण असं नसतं. जसं मी आता सांगितलं तसं की सोनाराकडे गेल्याशिवाय शुद्ध सोनं आपल्याला कळत नाही, त्याप्रमाणे माझं अंतःकरण किती शुद्ध झालेलं आहे आणि किती अशुद्ध आहे मला सद्गुरूच सांगतात. आणि म्हणून कुणाला उपदेश करायचा आणि कुणाला करायचा नाही हे सद्गुरू जाणतात. आणि म्हणून हे तत्वमसी महावाक्य जे आहे ते कसं आहे तर उपदेश महावाक्य आहे. आणि उपदेश केल्यानंतर जी जबाबदारी आहे ती कुणाची आहे तर ती साधकाची आहे, तशी साधना करण्याची. बघा, आपण 4 महावाक्य बघितली. प्रज्ञानम ब्रह्म, नंतर अयमात्मा ब्रह्म, ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म आणि तत्वमसी 4थं महावाक्य आहे. प्रज्ञानम ब्रह्म मध्ये आपण विचार केला की जे बाहेरच्या गोष्टी दिसतात, ऐकू येतात, आपल्या इंद्रियांना पण कळणं जे आहे ते आत्म्याच्या सत्तेवरती आहे आणि तोच मी आहे. म्हणून आम्हाला काहीच फरक पडत नाहीये, कारण आम्ही कोण आहोत, आनंद रूप आहोत. नंतर आपण बघितलं की यजुर्वेदातलं अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी आणि आता अयमात्मा ब्रह्म, या 4 महावाक्यांचा आपण इथे विचार केला. आता इथे आपल्या समोर इथे प्रणवोपासनेचा विषय आलेला आहे. बघा, आत्मा, ब्रह्म आणि ओंकार हे तीनही एकच आहेत असं आपल्या समोर इथे मांडणी आहे. आता प्रणव जो आहे म्हणजे ओंकार जो आहे तो आद्य अक्षर आहे. जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा पहिला ओंकार निर्माण झाला. म्हणून ओम नमो जी आद्या ओंकार स्वरूपा. आपल्याला माहितीये गणेशाचं पण एक आहे गीत आहे, ओंकार, तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ओंकार स्वरूपा. म्हणजे हा ओंकार जो आहे तो आद्य अक्षर आहे, म्हणजे पहिलं निर्माण झालेलं अक्षर, आणि तो परब्रह्माचा वाचक आहे. तस्य वाचको प्रणव, हा असं श्रुती सांगते की ब्रह्माला सोयीसाठी प्रणव हे नाव दिलेलं आहे. आता खरं म्हणजे ब्रह्म हे पण काय तर नावच आहे. आता त्याला नाव नाही, रूप नाही, पण काहीतरी समजायला पाहिजे की नाही आपल्याला, म्हणून त्याला ब्रह्म असं म्हणतात. तोच देहामध्ये आला की त्याला आत्मा असं म्हणतात. हे सगळं कोणी दिलेली आहे, त्या तत्वाला नावं माणसाने दिलेली आहेत. आता खरं जे एकमेव अद्वितीय आहे, ते अरूप आहे, अनाम आहे, त्याला नाव रूप देणं शक्य नाही. पण बोलण्याची काहीतरी आवश्यकता असते. मग त्याची एक मांडणी केलेली आपल्या समोर शास्त्रकारांनी की जे ऋषी आहेत ते ध्यानाला बसलेले आणि ध्यानाला बसल्यानंतर त्यांना त्या तत्वाची जी थोडी झलक मिळाली, म्हणजे त्याच्याविषयी जे ज्ञान स्फुरलं त्यांना,
म्हणून त्यांना काय म्हणतात, स्फुरलेलं ज्ञान. श्रुती या कशा आहेत तर त्या स्फुरलेल्या आहेत. ते समाधीनंतर त्या तत्वाविषयी त्यांना जी जाणीव झाली, आता ही जाणीव का झाली, कारण त्यांचं अखंड अनुसंधान त्या तत्वाशी, अखंड त्या तत्वाशी ते अनुसंधान लावून बसलेले आहेत. आणि त्याच्यातून त्यांना ती प्रेरणा झाली आणि त्यांनी ते तत्व जाणलं. आणि मग त्याला वेगवेगळी नावं अशी दिली गेली, म्हणजे जसं आत्मा, ब्रह्म, प्रणव, ओंकार. आणि मग श्रुतीने आपल्या समोर मांडणी केली की हे जग जे आहे हे सगळं या तत्वावरती भासायला लागलेलं आहे, पण ते तत्व कसं आहे तर एकमेव अद्वितीय आहे. मग आता त्या तत्वाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर या जगाचा निराश केला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या विचारांचा उपयोग केला पाहिजे. मग आता या दृश्य सृष्टीतनं, म्हणजे हा जगाचा जो पसार आहे या सृष्टीतनं त्याचा जर वेध घ्यायचा असेल तर ओंकाराची उपासना करा. बघा, ओंकाराचे उपासक असतात, ओंकारचे वर्ग असतात. जेव्हा ते ओम करतात ना, तेव्हा कोणी म्हणतो आमचा ओंकार खूप लांबला, कोणी म्हणतो आम्हाला जमतच नाही ओंकार लांबवणं, कोणी म्हणतं आजच्यापेक्षा उद्या मला जमला बरं का. आता सगळे लोक याच्यामध्ये रमलेले असतात. साहजिक आहे, ते सगळ्यांचं स्वरूपच आहे, पण तो ओंकार आद्य अक्षर आहे. आता कुठून कुठे जायचंय बघा आपल्याला. अ उ म, ओंकारामध्ये 3 मात्रा आहेत. अ उ म, त्याच्यावरती असतो अर्धचंद्र, तो जीवाचा वाचक आहे. आणि त्याच्यावरती टिंब असतो, तो कूटस्थ चैतन्य, म्हणजे तो आत्मा आहे. आता अ उ म, अ हा जो आहे तो जागृती अवस्थेचा प्रतीक आहे. अ उ आहे तो स्वप्नावस्था, आणि म जो आहे तो सुषुप्तीची अवस्था. म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती वरती अर्धचंद्राकार जो जीव, जीवाच्या या 3 अवस्था आहेत. आणि त्याच्यावरती जो टिंब आहे ते आत्मचैतन्य आहे. म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तो ओंकार जितका आपण लांबू, म्हणजे जागृतीतनं आपण स्वप्नात, स्वप्नात्म सुषुप्तीमध्ये, आणि सुषुप्तीच्याही पलीकडे जे तत्व आहे म्हणजे तो जीव जो आहे ते कूटस्थ चैतन्य आहे, तिथपर्यंत एकाग्र व्हायचंय. आणि म्हणून ती ओंकाराची उपासना आहे. पण ती आपल्यासारख्यांना झेपत नाही आणि जमत पण नाही. खूप जणांना जमत असेल असं मी विधान करत नाही, पण ती जरा थोडी कशी उपासना आहे तर ती थोडी अवघड उपासना आहे. पण त्या ओंकाराचा हा आपल्या समोर इथे अर्थ ठेवलाय बघा. जागृती अवस्था ही कुणाची आहे तर जीवाची आहे. आणि जो जागृती अवस्था माझी आहे असं मानतो त्या जीवात्म्याला विश्व असं म्हटलेलं आहे. स्वप्नात जो जीव समरस झालेला आहे तर तैजस असं म्हटलेलं आहे. आणि सुषुप्तीमध्ये जो जीव रमतो त्या जीवात्म्याला प्राज्ञ असं म्हटलंय. आता या जीवाच्या त्वंपद लक्ष म्हणजे वाच्यार्थाच्या या अवस्था आहेत. आता ईश्वराच्या अवस्था पण सांगितल्या तिथे. आता ईश्वर हा समष्टी संदर्भात म्हणजे जगताच्या संदर्भात ईश्वराचा विचार केला जातो. त्याला पण स्थूल अवस्था आहे. जशी जीवाला जागृतीमध्ये हा देह म्हणजे ह्याला स्थूल म्हणतात, तशी ईश्वराचा पण काय आहे तर जागृतीमध्ये देह म्हणजे स्थूल अवस्था जी ती विराट आहे. म्हणजे हे सगळं जग जे आपल्याला दिसतं आहे तो ईश्वराचा देह आहे. जसा माझा देह हा आहे स्थूल देह पंचमहाभूतांचा, तसा ईश्वराचा पण हा जो देह आहे हा सगळा मायारूपी हा विराट देह आहे. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनाला विराट रूप दर्शन दिलं की हा माझा काय आहे सगळा तर देह आहे. आता ईश्वराचा सूक्ष्म देह कुठला आहे त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. आणि जो जेव्हा हे सगळं जग नष्ट होतं तेव्हा तो अव्याकृत म्हणजे तो अव्याकृत म्हणजे सुप्तावस्थेत तो निघून जातो. म्हणजे आपली जी गाढ अवस्था तशी ती ईश्वराची पण कशी आहे तर गाढ अवस्था आहे. आता ईश्वराचं पण सूक्ष्म मन आहे असं सांगितलंय ते सूक्ष्म अवस्थेमधलं. आता म्हणजे जसे जीवाला 3 देह आहेत तसे ईश्वराला पण 3 देह आहेत. आणि त्याच्याही पलीकडे जे आहे ते कसं आहे तर ब्रह्म म्हणजे शुद्ध चैतन्य आहे. म्हणून अकार तो आहे ना, अ उ म असे 3 ज्या मात्रा आहेत या जीवाच्या 3 अवस्था ईश्वराच्या 3 अवस्था सुचवतात. आणि त्याच्या पलीकडे जे कूटस्थ आहे ते आत्मरूप चैतन्य आहे. म्हणून ती प्रणवोपासना जी आहे तो साधक अत्यंत तिथे विरक्त लागतो, अतिपवित्र लागतो, त्याचा आहाराची शुद्धी लागते, विचारांची शुद्धी लागते, तो संन्यासी असावा लागतो अशी अपेक्षा शास्त्रकारांनी इथे व्यक्त केलेली आहे. सामान्य जो माणूस आहे जो विषयासक्त आहे जो प्रपंचात राहणार आहे त्यांनी प्रणवोपासना करू नये असं आपल्याला समोर शास्त्राची मांडणी आहे.
आणि तशी उपासना करण्याचा जर साधकांनी प्रयत्न केला तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. म्हणून हे शास्त्रकारांनी आपल्यासमोर शास्त्र ठेवलेलं आहे. मग त्याच्यातलं सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे साधकांनी अभ्यास उपासना करण्याचा प्रयत्न करत राहावा, कारण तेच जाणतात की आपलं हित कशात आहे. म्हणून सातत्याने त्यांचं मार्गदर्शन घेत राहावं, त्यांची उपासना करत राहावी, त्यांची सेवा करत राहावी, त्यांना प्रश्न विचारत राहावे. कारण आपल्याला आज्ञा दिलेली तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तुम्ही त्यांची सेवा करा, त्यांना प्रश्न विचारा, ते आपलं समाधान करतील, ते आपल्याला प्रबोधन करतील, अनेक माध्यम निवडतील, माध्यमातून तुमचं प्रबोधन आपल्या सगळ्यांचं होत राहील आणि आपल्याला त्या ध्येयापर्यंत निश्चित जाण्यासाठी त्यांची कृपा, त्यांचे आशीर्वाद आणि आपले प्रयत्न हे सगळे एकत्र आले की त्यांची कृपा आहेच. आणि त्यांच्या कृपेनेच आपण सगळ्यांनी आनंदाचे डोई, आनंद तरंग आणि ब्रह्म ज्याला म्हणतात ते माझं मूळचं स्वरूप आहे, त्या आपल्या सगळ्यांना त्या स्वरूपाची प्राप्ती हो, ही सद्गुरुचरणी आपण मनपूर्वक प्रार्थना करूयात. आणि आज इथे ज्ञानसत्राचा इथे समाप्ती मी करते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. 15 मिनिटं आपल्याकडे आहेत. माया व ब्रह्म हे प्रकरण आपण आज संपवलेलं आहे. याविषयी कोणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारावे. खूपच छान. म्हणजे क्लिष्ट वाटणारा विषय सुद्धा अगदी सोपे दृष्टांत देऊन, उदाहरणं देऊन सीमा त्यांनी अगदी छान आपल्याला सांगितलेलं आहे. आंगडं टोपडं काढण्याचा प्रोसेस जी आहे ती खूपच छान वाटली. आणि पुन्हा हे सत्र रेकॉर्डिंग ऐकून पुन्हा ऐकावं लागेल असं एकंदर वाटतंय. फारच सुंदर. कोणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारावेत. स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. कुणीतरी हात वर करण्यापूर्वी वेळ आहे म्हणून पुढच्या सत्राची सूचना देतो. तेवढ्यात आपल्या आचार्यांच्या उपलब्धतेनुसार आणि मध्ये झालेल्या सुट्ट्यांमुळे आपण काही सत्र लागोपाठ घेणार आहोत. डिसेंबर महिन्यातले जवळपास सगळेच रविवार आपले सत्र असणार आहे. फक्त 26 डिसेंबरच्या रविवारी सुट्टी असेल. पुढचे 2 सलग रविवार 12 डिसेंबर आणि 19 डिसेंबर आपण या परमार्थ विज्ञान ग्रंथातील शेवटचं प्रकरण आता अभ्यासणार आहोत. श्री सद्गुरू आणि जीवन मुक्ती असं हे शेवटचं प्रकरण. या प्रकरणामध्ये 12 घटक आहेत. यातले 3 घटक प्रत्येक सत्राला, याप्रमाणे पुढील 4 सत्रांमध्ये आपल्याला अलकाताई मार्गदर्शन करणार आहेत. त्या सत्रांच्या सूचना समूहावर येतीलच यथावकाश, पण तरी सर्वांनी नोंद घ्यावी म्हणून सांगतो. पुढची सत्र 12 डिसेंबर, 19 डिसेंबर, 2 जानेवारी आणि 9 जानेवारी अशी होतील. 9 जानेवारीला ऑनलाईन सांगता होईल आपल्या वर्गाची आणि 22-23 जानेवारीला आपण प्रत्यक्ष सांगता समारंभ मुरगुड येथे घेणार आहोत. मागच्या सत्राला पण मी सूचना दिली होती की अनेक साधकांनी या वर्गासाठी नोंदणी केलेली आहे. 2 समूह पूर्ण झालेले आहेत आणि बरेच जण रेकॉर्डिंग हे ऐकत असतात. ज्यांना कुणाला या वर्गाला यायचं आहे त्यांनी नावं कळवावीत, म्हणजे त्यानुसार सगळं नियोजन केलं जाईल. 22-23 जानेवारी शनिवार रविवार असा 2 दिवसाचा वर्ग असेल. 23 जानेवारीच्या पुढे 4 दिवस दासबोधाचा पण वर्ग असणार आहे. ज्या साधकांना हा वर्ग
कंटिन्यू करायचा आहे ते 22 ते 26 असं पूर्ण 5 दिवसाच्या वर्गाला पण येऊ शकतात. याविषयीचं निवेदन व्हॉट्सअपच्या माध्यमातून समूहावर लवकरच येईल. कोणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारावेत, नाहीतर पुढच्या काही कालावधीसाठी व्हॉट्सअप समूह सर्वांसाठी खुला असणार आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही प्रश्न विचारू शकता. हा विचारा. नमस्ते ताई. नमस्ते. ते मगाशी तुम्ही मला रेंज प्रॉब्लेम होता नेटवर्कचा. मगाशी तुम्ही म्हटलं की कोणती साधना हानिकारक ठरू शकते, म्हणजे ते काय सांगितलं तुम्ही? नाही, प्रणवाची उपासना म्हटलं आपण. प्रणव ओंकार जर चुकीचा झाला म्हणजे व्यवस्थित नाही झाला तर ती हानिकारक ठरू शकते. हा, ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. हा सीमाताई. हा, बोला. हा, नाही, खूप सोप्या शब्दात सांगितलं ना, शंकाच काही राहिली नाही. खरंच छान सांगितलं. छान सांगितलं आणि खूप मोठा धीर मिळाला त्यासाठी आधी पहिल्या होणार होणार. कारण खरोखर विचारांचं एवढं चाललेलं आहे ना डोक्यामध्ये की एक पाय असा चिखल्यात दोन्ही गेलेले आहेत, एक काढतो तर दुसरा आत जातोय अजून, असं चाललेलं आहे. पण तुमच्या या सत्रामुळे खूप मोठा धीर आलाय, त्यामुळे अगदी मनापासून साष्टांग नमस्कार तुम्हाला. संदीप, बहुतेक कोणाचे प्रश्न नाही येत वाटतं. तर मग प्रार्थना घे शेवटची, आणि प्रश्नोत्तरांसाठी आपण व्हॉट्सअप समूह खुला ठेवूया. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्टने उनलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री